हॅलो फ्रेंड्स, अरे काय करताय? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. वेलकम इन दी वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री अँड RCP पॅटर्न. बाळांनो, आजच्या सेशनमध्ये केमिस्ट्रीचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याला आपण GOC या शॉर्टकटने ओळखतो. बाळांनो, त्या टॉपिकशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट MCQs, त्याचबरोबर त्या टॉपिकशी रिलेटेड असणारे 36 इयरचे PYQs याला आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन बिगेस्ट ठेवाल. मग जाऊयात आपल्या आजच्या या टॉपिक्सकडे. सुरुवातीला बाळांनो, बॉन्डिंग अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या हेडिंगशी रिलेटेड असणारे आपण PYQs याला पाहणार आहोत. मग जाऊयात. पहिला PYQ काय म्हणतोय बघा. इन मिथेन मॉलिक्यूल दी हायड्रोजन ॲटम्स अराउंड कार्बन आर अरेंज्ड ॲज. बाळांनो, तुमचा जो मिथेन आहे त्या मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा, CH4. याचं जर आपण स्ट्रक्चर अरेंज केलं तर बाळांनो स्ट्रक्चर कसं येतं बघा. हा तुमचा कार्बन असेल, हा हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन असेल आणि हा हायड्रोजन. या हायड्रोजन्सला जर मी जोडलात बाळांनो, इकडे लक्ष द्याल, याला जर मी जोडलं तर हे कसं दिसेल बघा. या पद्धतीने दिसेल. मग बाळांनो, याला आपण टेट्राहेड्रल अरेंजमेंट म्हणतो. याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. कुठली अरेंजमेंट म्हणतो? टेट्राहेड्रल अरेंजमेंट. मग हा वर्ड आहे का चेक करा. ऑप्शन कुठला असेल तुमचं? बी. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. इन कार्बन टेट्राक्लोराइड. बाळांनो, या ठिकाणी कार्बन टेट्राक्लोराइड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा, CCl4. काय बोललाय त्यांनी बघा. 4 व्हॅलन्सी ऑफ कार्बन आर डायरेक्टेड टू 4 कॉर्नर्स ऑफ. बाळांनो, आत्ता जे आपण स्ट्रक्चर अरेंज केलं ना मिथेनचं, तसंच याचं स्ट्रक्चर आहे. फक्त हायड्रोजनच्या जागेवर तुमचे कोण येतील? Cl येतील. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवाल आणि या Cl ला जर मी जोडून दिलं तर बाळांनो हे असं दिसेल. याला आपण टेट्राहेड्रल अरेंजमेंट म्हटलं होतं. टेट्राहेड्रल अरेंजमेंट म्हटलं होतं. मग मला सांगा, या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय बघा. इन कार्बन टेट्राक्लोराइड 4 व्हॅलन्सी ऑफ कार्बन आर डायरेक्टेड टू 4 कॉर्नर्स ऑफ. हा कोण आहे बाळांनो? तुमचा टेट्राहेड्रॉन आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचा ऑप्शन कुठला असेल बघा, सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. Each carbon atom in benzene is in the state of hybridization. बाळांनो, तुम्हाला बेन्झीन दिलेलं आहे. बेन्झीन, या बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H6. आणि बाळांनो, याचं मी स्ट्रक्चर अरेंज करतो. इकडे लक्ष द्या. हे 6 कार्बन्स मी ॲज इट इज अरेंज करतो. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बाळांनो, या प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन जोडलेला असतो. लक्ष द्याल काळजीपूर्वक.
आणि बेंझिनमध्ये अल्टरनेट कार्बन टू कार्बन सिंगल आणि डबल बॉन्ड असतात. सपोज या ठिकाणी आपण डबल बॉन्ड देऊयात. इथं डबल बॉन्ड असेल तर हा कोण असेल? सिंगल बॉन्ड. हा कोण असेल? डबल बॉन्ड. हा कोण असेल? सिंगल बॉन्ड. हा असेल तुमचा डबल आणि हा कोण असेल? सिंगल बॉन्ड. डन आहे. हा बेंझिन आहे. आता बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन आणखीन एका गोष्टीवर ठेवाल की बाळांनो, जर सिंगल बॉन्ड असेल, बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन कुठला बॉन्ड असेल? सिंगल बॉन्ड. तर सिंगल बॉन्ड हा ऑलवेज सिग्मा बॉन्ड असतो. जर डबल बॉन्ड असेल, डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा असतो, एक सिग्मा असतो आणि एक पाई बॉन्ड असतो. ह्याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्डमध्ये बाळांनो एक सिग्मा असतो आणि 2 पाई बॉन्ड असतात. ह्याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. मग याला आपण इथं फॉलो करूयात. मला सांगा, हा सिंगल बॉन्ड आहे, हा असेल सिग्मा. हा कोण असेल? सिग्मा. हा सिंगल आहे, सिग्मा आहे. डबलमध्ये एक सिंगल एक पाई. सिंगल बॉन्ड सिग्मा, सिंगल बॉन्ड सिग्मा, सिंगल बॉन्ड सिग्मा. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई. त्याच्यानंतर हा सिंगल बॉन्ड आहे सिग्मा. हा कोण असेल? सिग्मा. हा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई. डन आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक थीम डोक्यामध्ये परफेक्ट ठेवा. बाबांनो, जर चारही बॉन्ड सिग्माचे असतील कार्बनच्या सभोवतालचे, तर ते हायब्रिडायझेशन असतं तुमचं sp3. जर 3 सिग्मा असतील आणि एक पाई बॉन्ड असेल, तर बाळांनो ते हायब्रिडायझेशन असतं sp2. आणि जर त्या ठिकाणी 2 सिग्मा आणि 2 पाई बॉन्ड असतील, तर बाळांनो ते हायब्रिडायझेशन असतं sp चं. ह्याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. मग आता तो कन्सेप्ट इथं फॉलो करा. मला सांगा, हा जो कार्बन आहे याच्यासोबताली 3 सिग्मा आणि 1 पाई आहे. म्हणजे हा कार्बन तुमचा sp2 हायब्रिडायझ्ड असेल. हा कार्बन चेक करा, 3 सिग्मा 1 पाई sp2. इथं चेक करा, 3 सिग्मा 1 पाई sp2, 3 सिग्मा 1 पाई sp2, 3 सिग्मा 1 पाई sp2. याला बघा, 1 2 3, 3 सिग्मा 1 पाई. म्हणजे हा कार्बन कोण असेल? sp2. म्हणजे बेंझिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडायझ्ड असतो. याला परफेक्ट माइंडमध्ये ठेवा. मग याच्याशी रिलेटेड असणारं तुमचं ऑप्शन कुठला असेल बाळांनो? बी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. Which of the following hybridization has highest percentage of S character म्हटलंय. बाळांनो थोडंसं कॉन्सन्ट्रेट कराल. मी एक टेबल तयार करतो, त्याला माइंडमध्ये ठेवा. हे जशास तसं माइंडमध्ये परफेक्ट ठेवाल, विसरू नका याला. मी काय करतो बघा, सुरुवातीला या ठिकाणी घेतो टाईप. सुरुवातीला काय घेतलं? टाईप. आणि त्याच्यामध्ये मी घेतो S कॅरेक्टर. S कॅरेक्टर. डन आहे. आपलं हायब्रिडायझेशन या ठिकाणी अरेंज करू. सुरुवातीचं टाईप घेऊ आपण sp3, सेकंड वन घेऊ sp2 आणि थर्ड वन घेऊ आपण sp. तर बघा बाळांनो, पर्सेंटेजमध्ये हा 1 अमाऊंट आहे, हा 3 अमाऊंट आहे. म्हणजे हा S जर 25 असेल तर P तुमचा किती असेल? 75% असेल. म्हणजे या ठिकाणी S कॅरेक्टर हे तुमचं 25% आहे. डन. आता sp2 मध्ये 2 अमाऊंट तुमचं P कॅरेक्टर आहे आणि 1 अमाऊंट तुमचा कोण आहे? S कॅरेक्टर आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज किती येईल बघा? 33.33%. आता इथं चेक करा, तुमच्या 100% मध्ये
एस कॅरेक्टर वन अमाऊंट आणि पी कॅरेक्टर वन अमाऊंट. म्हणजेच एस कॅरेक्टर हाफ आहे आणि पी कॅरेक्टर पण किती हाफ आहे. म्हणजेच या ठिकाणी एस कॅरेक्टर हे तुमचं 5.0% असेल. मग बाळांनो याच्यामध्ये हायेस्ट पर्सेंटेज एस कॅरेक्टर कोणामध्ये आहे तुमच्या एस पीमध्ये आहे. ऑप्शन आहे का त्याला चेक करा. ऑप्शन कुठला असेल सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन काय म्हटलं या ठिकाणी बघा. द हायब्रिडायझेशन प्रेझेंट इन C2H2 इज. बाळांनो C2H2 म्हणजेच तुमचा ॲसिटिलिन. याला आपण ॲसिटिलिन म्हणतो किंवा यालाच आपण इथाईन पण म्हणतो. इथाईन. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C2H2. आणि बाळांनो याचं जर मी स्ट्रक्चर अरेंज केलं तर स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल. हा कार्बन, हा कार्बन, याला एक H जोडतोय मी, हा एक H असेल आणि या दोन कार्बनमध्ये बाळांनो ट्रिपल बॉन्ड असतो. डन. मग या ठिकाणी येऊयात. आपल्याला माहिती आहे सिंगल बॉन्ड हा ऑलवेज सिग्मा बॉन्ड असतो. हा सिग्मा असेल, हा सिंगल आहे, हा कोण असेल सिग्मा. बाळांनो ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा असतो आणि दोन काय असतात पाई असतात. आता कॉन्सन्ट्रेशन इथं ठेवा या कार्बनवर. मला सांगा या कार्बनच्या सभोवताली, या कार्बनच्या सभोवताली दोन सिग्मा आणि दोन पाई आहेत. आत्ता पाहिलं होतं आपण. दोन सिग्मा आणि दोन पाई बॉन्ड असेल तर ते हायब्रिडायझेशन तुमचं कोणतं असतं SP. म्हणजे हा कार्बन तुमचा SP हायब्रिडायझ्ड असेल. डन. इथं या सेम वे आहे तोच आहे बघा. मला सांगा इथं सिग्मा बॉन्ड्स दोन आहेत, पाई बॉन्ड्स तुमचे दोन आहेत आणि दोन सिग्मा दोन पाई असेल तर हायब्रिडायझेशन कुठलं असतं SP. म्हणजे हा कार्बन पण तुमचा SP हायब्रिडायझ्ड असेल. म्हणजेच दी हायब्रिडायझेशन प्रेझेंट इन C2H2 इज SP. ऑप्शन कुठला आहे का बघा चेक कराल. ऑप्शन असेल सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. What hybrid orbitals will form the following compound. त्याने एक कंपाऊंड दिलाय आणि ते कुठले हायब्रिड ऑर्बिटल्स तयार करते म्हणाले. मग बाळांनो या स्ट्रक्चरला मी वन्स अगेन या ठिकाणी खाली घेतोय. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करा. हा जो CH3 आहे याला मी असं लिहितो C. त्याला जोडलेले 3 हायड्रोजन्स बाहेर काढतोय. डन आहे. त्याच्यानंतर हा सिंगल बॉन्ड, हा C. त्याला जोडलेला वर एक H देतोय. डन आहे. हा डबल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर हा C. त्याचा एक H वरनं जोडतोय. त्याच्यानंतर हा CH2, हा C आणि त्याचे H दोन मी बाहेर लिहिलेत फक्त. डन आहे. परत सिंगल बॉन्ड आहे. हा CH3 आहे. C, हा H, हा H आणि हा H. डन आहे बाळांनो. मग आता जसं आपण आत्ता गेलो त्या पद्धतीने जाऊयात. प्रत्येक सिंगल बॉन्ड हा सिग्मा असतो. हा सिग्मा असेल, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा असेल. डबलमध्ये एक सिग्मा एक पाई असेल. हा सिंगल आहे, सिग्मा सिग्मा सिग्मा, हा सिग्मा असेल, हाही सिग्मा असेल, हा सिग्मा, हा सिग्मा आणि हा सिग्मा. डन. आता बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवा. मला सांगा या ठिकाणी या कार्बनच्या सभोवतालचे चारही बॉन्ड सिग्माचे आहेत. बाळांनो चारही बॉन्ड जर सिग्माचे असतील तर हा जो कार्बन आहे तो तुमचा ऑलवेज कोणता असेल SP3 हायब्रिडायझ्ड असेल. बाळांनो हा कार्बन चेक करा. या कार्बनच्या सभोवताली बघा 3 काय आहेत बघा. 3 सिग्मा आहेत, एक पाई आहे. 3 सिग्मा एक पाई म्हणजे हा झाला तुमचा SP2. हा कार्बन चेक करा. मला सांगा हा जो कार्बन आहे याच्या सभोवताली 3 सिग्मा एक पाई म्हणजे हा पण कोण असेल SP
sp2. आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करा या कार्बनकडे. मला सांगा याच्या सभोवताली चारही बॉन्ड सिग्माचे आहेत म्हणजे हा कोण झाला sp3. इथं याल या कार्बनकडे. मला सांगा याच्या सभोवतालचे चारही बॉन्ड सिग्माचे आहेत म्हणजे हा कोण झाला sp3 झाला. डन आहे. मग बाळांनो या ठिकाणी तुम्हाला sp2 आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन्स दिसायलेत. म्हणजे या ठिकाणी हायब्रिड ऑर्बिटल्स फक्त आणि फक्त कोणाचे असतील sp2 अँड sp3. ऑप्शन आहे का चेक कराल. ऑप्शन असेल तुमचं बी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. The compound in which carbon uses only its sp3 hybrid orbitals for bond formation is. IIT JEE ला विचारलेलं आहे. इम्पॉर्टंट MCQ आहे. बिग गेस कॉन्सन्ट्रेट करा. आता पहिला कंपाऊंड दिला बा HCOOH फॉर्मिक ॲसिड. बघा मी याला असं लिहितो. चेक करूयात. HC डबल बॉन्ड O आणि हा OH. डन आहे. दुसरा दिलाय बा NH2 ट्वाइस CO. तुमचा युरिया दिलेला याला मी असं लिहितोय. बा याला मी असं अरेंज केला. NH2 हा तुमचा C डबल बॉन्ड O आणि हा NH2. डन आहे. त्याच्यानंतर मी पुढे येतोय. CH3 थ्राइस COH. बघा याला मी असं लिहितो. बघा CH3 थ्राइस COH म्हणजे हा C याला जोडलेला हा OH. याला मी 3 कार्बन्स जोडतोय आणि याचे हायड्रोजन्स देतो. H हाचे पण 3 हायड्रोजन्स. डन आहे. याचे 3 हायड्रोजन्स देऊयात. ओके. त्याच्यानंतर CH3 थ्राइस CHO हे एक दिलेलं आहे. म्हणजे D कुठला दिला आहे बघा. हा तुमचा C. याला अल्डिहाइड ग्रुप जोडला आहे त्यांनी CHO म्हटलं आहे. म्हणजे C हा O जर पकडला आपण हा H आणि याला 3 म्हणजे हा कंपाऊंड अस्तित्वात नाही आहे. सोडून द्या. मग या तिघांचा विचार करूयात आपण. तर बिग गेस कॉन्सन्ट्रेशन ठेवा. बाळांनो प्रत्येक सिंगल बॉन्ड हा सिग्मा असतो. हा सिग्मा आहे, हा सिग्मा आहे. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई. इथं चेक करा. हा सिग्मा हा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई. इथं चेक करा. सिग्मा 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 सिग्मा. ओके डन. हा सिग्मा असेल, हा सिग्मा आहे, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा. आता बघा कॉन्सन्ट्रेशन बिग गेस ठेवा. बाळांनो हा कार्बनच्या सभोवताली 3 सिग्मा आणि 1 पाई आहे म्हणजे हे हायब्रिडायझेशन कुठलं आहे बघा आपलं sp2. इथं बघा या कार्बनच्या सभोवताली 1 2 3 सिग्मा 1 पाई म्हणजे हे हायब्रिडायझेशन आलं sp2. आता इथं चेक करा. या कार्बनच्या सभोवताली 4 सिग्मा म्हणजे हा आला sp3. या कार्बनच्या सभोवताली 4 सिग्मा म्हणजे हा कोण झाला sp3. या कार्बनच्या सभोवताली 4 सिग्मा sp3. या कार्बनच्या सभोवताली 4 सिग्मा हा कोण झाला तुमचा sp3. आणि मला हे तिसरं स्ट्रक्चर असू शकत नाही. अनबॅलन्स्ड आहे. त्याला सोडून द्या. मग या तिघापैकी काय म्हटलं बा फक्त sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स कुठं वापरलेले आहेत तुमच्या या तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये. आणि म्हणून तुमचं ऑप्शन असेल कुठलं सी. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. A straight chain hydrocarbon has the molecular formula त्यांनी दिलेला आहे बा C8H10. The hybridization for the
carbon atoms from one end of the chain to the other are respectively काय म्हटले बा sp3. आता माइंडमध्ये आला असेल बघा sp3 जर म्हटलं तर sp3 साठी चारी बॉन्ड सिग्माचे असतात, म्हणजे हा ऑलवेज CH3 असेल. डन आहे. त्याच्यानंतर CH3 बॉन्ड. त्याच्यानंतर काय म्हटलं बा sp2 म्हटलं, sp2 म्हटलं की डबल बॉन्ड आला या ठिकाणी. दुसरंही त्यांनी sp2च म्हटलंय, म्हणजे हा पण कोण आला CH आला. डन आहे. पुढं म्हटलं sp3 sp3 म्हटलंय, मग sp3 म्हटलं की बाळांनो हा आला CH2 सिंगल बॉन्ड. डन. पुढं म्हटलं sp2 म्हणजेच या ठिकाणी हा आला CH डबल बॉन्ड CH. आणि इथं म्हटलंय बा परत sp म्हणजेच हा C ट्रिपल बॉन्ड CH. मग हे स्ट्रक्चर इथं आहे का त्याला चेक करा. बघा ना या ठिकाणी हा कार्बन कुठला आहे sp3, हा कुठला आला sp2, हा sp2, हा sp3. बघा हा कुठला असेल sp2, हा कुठला असेल sp2. त्याच्यानंतर हा बघा हाला चेक करा, हा असेल sp आणि हा पण कुठला असेल sp. डन आहे. मग हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे का त्याला चेक करा. बाळांनो तुमचा ऑप्शन कुठला असेल डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज ए बॉन्ड फॉर्मड बाय ओव्हरलॅप ऑफ sp डॅश sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे कंपाऊंड्स दिले त्याला 1 बाय 1 चेक करूत. या कंपाऊंडला मी कसं लिहितोय बघा, हा CH3 आहे, आता मी कार्बन्स घेतोय 1 2 आणि दिस 1 3. या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे. ओके डन. हा H हा H. स्ट्रक्चरल फॉर्म्युला अरेंज केला याचा मी, हा H. आता आपली ट्रिक्स फॉलो करा. सिंगल बॉन्ड हा सिग्मा 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 सिग्मा. ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई आणि सिंगल बॉन्ड हा सिग्मा. आता इथं बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये करा. मला सांगा हा जो कार्बन आहे बाळांनो, हा कार्बन, या कार्बनच्या सभोवताली चारी बॉन्ड सिग्माचे आहेत, म्हणजे हा झाला sp3. डन आहे. त्याच्यानंतर हा कार्बन चेक करा. मला सांगा हा जो कार्बन आहे या कार्बनच्या सभोवताली बघा आता 1 2 2 सिग्मा आणि 2 पाई आहे, म्हणजे हा झाला तुमचा sp. हा कोण झाला तुमचा sp. त्याच्यानंतर याला पण चेक करू शकताय तुम्ही, याला चेक करा. मला सांगा या कार्बनच्या सभोवताली 2 सिग्मा 2 पाई आहेत, म्हणजे हा पण कोण झाला तुमचा sp. त्यांनी काय म्हटलंय बघा, बॉन्ड फॉर्मड बाय sp डॅश sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. मग या ठिकाणी दिसते बाळांनो हा sp3 पण आहे, हा sp पण आहे, म्हणजे हा बॉन्ड तयार झालेला आहे तुमचा. आणि हा कंपाऊंड तुमचा मग कुठला असेल ए. ऑप्शन कुठला असेल ए. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा, the bond between carbon atom first and carbon atom 2 in compound. हा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे. इन्व्हॉल्व्स दी हायब्रिडाइज्ड कार्बन ॲज. कारण IIT JEE ला विचारलेला MCQ आहे. कॉन्सन्ट्रेशन बिगेस्ट ठेवा. त्या स्ट्रक्चरला मी खाली घेतोय. हा N ट्रिपल बॉन्ड कोण असेल तुमचा, हा C, हा तुमचा CH. याला मी थोडंसं असं लिहितो, बाहेर काढतो याच्याचा H
डबल बॉन्ड हा CH2 आहे, त्याचे 2 हायड्रोजन्स बाहेर काढतोय H अँड H. डन आहे. आता बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवाल. बाळांनो, ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा असतो, 2 पाई असतो, आत्ताच पाहिलं होतं आपण. सिंगल बॉन्ड हा ऑलवेज सिग्माचा असतो, हा सिग्मा आहे. डबलमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा सिग्मा हा सिग्मा. डन आहे. आता याच्यामध्ये या, मला सांगा आता या ठिकाणी काय दिसतंय बघा. या ठिकाणी हा कार्बन फर्स्ट आणि हा कार्बन तुमचा सेकंड पकडूयात. आता इकडे लक्ष द्या. मला सांगा या कार्बनच्या सभोवताली 2 सिग्मा आणि 2 पाई आहेत, म्हणजे हा कार्बन तुमचा झाला sp हायब्रिडाइज्ड. हा कार्बन चेक करा, 3 सिग्मा 1 पाई, म्हणजे हा झाला sp2. ह्याला पण चेक करा, 3 सिग्मा 1 पाई, म्हणजे हा पण कोण झाला sp2. म्हणजे बाळांनो या ठिकाणी द बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम फर्स्ट अँड कार्बन ॲटम सेकंड, फर्स्ट अँड सेकंड कशानं तयार झालं आहे बघा, sp अँड sp2. म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल, सी बीट असेल. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. नंबर ऑफ पाय बॉन्ड्स इन CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH इज. इकडे लक्ष द्याल. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन या स्ट्रक्चरला मी असं लिहितो, हा कार्बन त्याचे 2 हायड्रोजन्स बाहेर काढून लिहितोय. डन आहे. हा डबल बॉन्ड जसंच तसा, हा C त्याचा 1 हायड्रोजन बाहेर काढतोय, हा C त्याचा हायड्रोजन बाहेर असेल, हा डबल बॉन्ड डन, हा C त्याचा H बाहेर, त्याच्यानंतर हा C डन, ट्रिपल बॉन्ड ॲज इट इज, हा C आणि त्याचा हा H. डन आहे. आता आपल्याला विचारलं आहे काय बघा, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स म्हटलं आहे. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवाल. मग या ठिकाणी बघा, सिंगल बॉन्ड सिग्मा असतो, सिग्मा. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा सिग्मा सिग्मा. ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई, हा सिग्मा. मग बाळांनो या ठिकाणी तुमचे पाय बॉन्ड्स फक्त काउंट कराल. पाय बॉन्ड्स किती आहेत बघा. पाय बॉन्ड्स इक्वल टू हाऊ मच. इथं चेक करा, हा एक आहे, 1 2 3 आणि हा 4. म्हणजे पाय बॉन्ड्स किती आहेत बघा, 4 आहेत. मग ऑप्शन कुठला असेल बघा तुमचं, सी बीट. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघूत. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन नॅप्थॅलिन इज म्हटलंय. बघा नॅप्थॅलिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. नॅप्थॅलिन आपला असा असतो बघा, हा तुमचा नॅप्थॅलिन असेल. नॅप्थॅलिन. इथं मी अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड देतोय. डन. हा तुमचा डबल बॉन्ड आणि प्रत्येक कार्बनला हे 2 कार्बन सोडले तर 1 1 हायड्रोजन असतो, तोही देतोय मी. हा H, हा H, इथं एक H असेल, हा H, हा H, हा कोण असेल H, हा H आणि बाळांनो हा H. प्रत्येक कोपरा हा कार्बन असतो, हे माहिती आहे आपल्याला. प्रत्येक कोपरा हा कशाचा असेल, कार्बनचा असेल. डन आहे. आता आपला कन्सेप्ट इथं फॉलो करूयात. मला सांगा, हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिग्मा असेल. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा तुमचा सिंगल बॉन्ड सिग्मा. इथं सिंगल बॉन्ड सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा सिंगल बॉन्ड सिग्मा, हा काय असेल सिग्मा. डबल बॉन्डमध्ये
एक सिग्मा असेल तर एक कोण असेल पाई. इथं हा सिंगल बॉन्ड सिग्मा, हा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई, हा सिंगल सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा असेल, हा सिग्मा हा पाई आणि हा सिग्मा. परत हाही कोण असेल सिग्मा असेल. बाळांनो कधी कधी पाय इलेक्ट्रॉन्सच्या ठिकाणी, पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजेच पाय बॉन्ड्स, त्याच ठिकाणी कधी कधी बाळांनो तुम्हाला असंही विचारतात की सिग्मा बॉन्ड्स किती आहेत. तर सिग्मा बॉन्ड्स पण काढू शकता, पाय बॉन्ड्स पण काढू शकता आणि पाय बॉन्ड्सवरनं तुम्ही पाय इलेक्ट्रॉन्स पण काढू शकता. इथं तुम्हाला पाय इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहेत. मग बाळांनो या ठिकाणचे पाय बॉन्ड्स किती आहेत त्याला काउंट करा अगोदर. हाऊ मेनी पाय बॉन्ड्स प्रेझेंट हिअर. पाय बॉन्ड्स किती आहेत बघा, चेक करा. 1 2 3, हा 4 आणि हा 5. म्हणजे पाय बॉन्ड्स तुमचे 5 आहेत, 5 पाय बॉन्ड्स आहेत. प्रत्येक बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉनचा असतो. म्हणजे पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन जर म्हटलं, पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स जर म्हटलेलं असेल त्यांनी, तर काय कराल, या 5ला 2ने मल्टिप्लाय कराल. आन्सर किती येईल बाळांनो 10. म्हणजेच या ठिकाणी पाय इलेक्ट्रॉन्स किती असतील तुमचे 10 असतील. ऑप्शन कुठला आहे का चेक करा. ऑप्शन असेल सी बीट. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा. होमोलॅटिक फिशन ऑफ C single bond C bond in ethane gives an intermediate in which carbon is. कार्बन कसला असेल असं विचारलेलं आहे. इकडे लक्ष द्याल बाळांनो. तुमचा इथेन म्हटलं की इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. त्याला आपण असं लिहूयात CH3 सिंगल बॉन्ड CH3. बाळांनो याचं त्यांनी होमोलॅटिक क्लिवेज केलेला आहे. मग होमोलॅटिक क्लिवेज केल्यानंतर हा बॉन्ड त्यांनी ब्रेक केला आहे. मग होमोलॅटिक क्लिवेज केल्यानंतर तुमच्याकडे मिथिल रॅडिकल्स भेटतील. असे 2 काय भेटतील तुम्हाला, मिथिल रॅडिकल्स भेटतील. मग याच्याकडे एक 1 अनशेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे पण 1 अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. अशांना आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. काय म्हणतो याला आपण, फ्री रॅडिकल्स म्हणतो. मग बाळांनो फ्री रॅडिकल्स आहेत आणि या ठिकाणी हायड्रोजन प्रत्येकाकडे 3 आहेत सिंगल बॉन्डने जोडलेले. म्हणजेच हायड्रोजनचे 3 सिग्मा बॉन्ड झाले. मग 3 सिग्मा आणि हा अनशेअर्ड इलेक्ट्रॉन, मग 3 सिग्मा 1 पाई असं म्हटलं होतं आपण. हायब्रिडायझेशन कुठलं होतं बाळांनो ते sp2. सेम वे हे दोघंही कोणते हायब्रिडाइज्ड असतील तुमचे sp2 हायब्रिडाइज्ड. ऑप्शन असेल का चेक करा या ठिकाणी बघा कुठलं आहे. ऑप्शन असेल तुमचं sp2. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन ब्यूट 1 इन म्हटलंय. मग ब्यूट 1 इन म्हटलं की सिंपल वे सुरुवातीला 4 कार्बन्स अरेंज करायला ॲज इट इज. डन आहे. ब्यूट 1 इन म्हटलंय मग कुठल्याही सुरुवातीच्या किंवा शेवटच्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्या. इथं देऊयात आपण. याची व्हॅलन्सी मेंटेन कराल. डबल बॉन्ड आहे, याला 1 हायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन्स इथं द्याल, याला 1 हायड्रोजन द्याल, याला 2 हायड्रोजन्स द्याल. बाळांनो याला 3 हायड्रोजन्स असतील. क्लिअर आहे. आता या ठिकाणी आत्ताचा याला कन्सेप्ट, सिंगल बॉन्ड हा सिग्मा असतो, सिग्मा सिग्मा. इथं डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा हा सिग्मा, सिग्मा अँड सिग्मा. आता बाळांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे बघा. त्याने नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स म्हटलेलं आहे. हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स प्रेझेंट हिअर म्हटलं आहे. मग सिग्मा बॉन्ड्सला सिम्पली काय करा, काउंट करून घ्या. चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. किती आले 11.
ऑप्शन आहे का त्याला चेक करा. ऑप्शन असेल तुमचं सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. दी नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन ओझायलिन म्हणजेच ऑर्थोझायलिन म्हटलेलं आहे. बाळांनो ऑर्थोझायलिनचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतोय. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन ठेवाल. ही तुमची बेंझिन रिंग असेल. सुरुवातीला मी बेंझिन रिंग अरेंज करतो. हे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स डन आहे. त्याच्यानंतर इथं एक मिथिल ग्रुप जोडून द्यायचा. त्याचे हायड्रोजन्स मी बाहेर ठेवतोय. हे हायड्रोजन्स असतील. इथे एक मिथिल ग्रुप जोडाल. त्याचे हायड्रोजन्स मी बाहेर काढतो. आणि प्रत्येक कोपऱ्याला इथं काय देतो? हायड्रोजन्स देतो. डन आहे. कारण प्रत्येक कोपरा तुमच्या ह्या बेंझिन रिंगचा हा कोण असतो? कार्बन असतो. माहिती आहे आपल्याला. आता या ठिकाणी त्यांनी विचारले काय बघा, सिग्मा बॉन्ड्स वन्स अगेन विचारलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे बघा सिंगल बॉन्ड हा सिग्मा असतो. या ठिकाणी अरेंज करू. हा सिग्मा 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 सिग्मा. डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा एक पाई. हा सिग्मा हा सिग्मा 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 पाई सिग्मा. हा सिग्मा असेल, हा सिग्मा असेल, हा सिग्मा हा पाई, हा सिग्मा हा सिग्मा 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 अँड सिग्मा. मग याच्यातले सिग्मा बॉन्ड्स काउंट करा बघा काळजीपूर्वक. इकडे लक्ष द्याल. मी अरेंज करून दाखवतोय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 and this one was 18. ऑप्शन कुठला असेल बघा तुमचं? ऑप्शन असेल डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. इन बेंझिन दी टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इज. वन्स अगेन बेंझिन म्हटलंय. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करायला आत्ता काढलं होतं आपण. हा बेंझिन. हे त्याचे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड्स. प्रत्येक कोपऱ्याला एक हायड्रोजन असेल. हे हायड्रोजन्स दिले. प्रत्येक कोपरा हा कार्बनचा असतो. एव्हरी सिंगल बॉन्ड इज सिग्मा बॉन्ड. दिस वन सिग्मा. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई. सिंगल बॉन्ड सिग्मा सिग्मा. डबल बॉन्ड सिग्मा 1 पाई. सिंगल बॉन्ड सिग्मा सिंगल बॉन्ड सिग्मा सिग्मा. दिस वन सिग्मा 1 पाई. हा सिग्मा हा सिग्मा असेल. हा काय असेल? सिग्मा बॉन्ड असेल. काय विचारलेलं आहे बघा. टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स म्हटले. त्याला काउंट करा. इकडे लक्ष द्यायला आता. मग काय केलं बघा. इथून सुरुवात करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12. म्हणजेच ऑप्शन कुठला असेल बाळांनो तुमचं? डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द नंबर ऑफ sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स इन सायक्लोहेक्झिन म्हटलेलं आहे आर. मग सायक्लोहेक्झिनचं स्ट्रक्चर हे असेल बाळांनो. त्याचं स्ट्रक्चर काढतो मी. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन. डायवर्ट होऊ नका थोडंही. सायक्लोहेक्झिन म्हटलं म्हणजे इथं मी डबल बॉन्ड देतो. डन आहे. मग आता या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्याला तुमचा कोण असतो? कार्बन असतो. कार्बन देतो. कार्बन 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 कार्बन. हा कार्बन हा कार्बन. याची व्हॅलन्सी मेंटेन करूयात बाळांनो. मला सांगा या कार्बनला सध्या 2 बॉन्ड आहेत. म्हणजे याला मी 2 हायड्रोजन देऊ शकतो. सपोज याला मी असा एक हायड्रोजन दिला, असा एक हायड्रोजन दिला. याला 2 हायड्रोजन्स देईन. डन आहे. हा 2 हायड्रोजन्स
याला पण मी 2 हायड्रोजन्स देईन. म्हणून याची व्हॅलन्सी किती होईल बा 1 2 3 म्हणजे 1 हायड्रोजन देईन. 1 2 3 1 हायड्रोजन असेल. काय विचारलं आहे बघा. दी नंबर ऑफ sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स म्हटलंय. आता बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. आता जायले थीम मी याला अरेंज करतो. सिंगल बॉन्ड सिग्मा 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 देन सिग्मा 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 सिग्मा. सिंगल बॉन्ड ऑलवेज सिग्मा बॉन्ड. ओके. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई. आता बाळांनो हा याचे चारही बॉन्ड या कार्बनच्या सभोवतालचे सिग्माचे आहेत. म्हणजे हा कोण झाला sp3. बरोबर आहे. त्याच्यानंतर बाळांनो हा कार्बन 4 सिग्मा म्हणजे sp3. हा बघा 4 सिग्मा sp3. हा 4 सिग्मा sp3. इथं चेक करा आता. 3 सिग्मा 1 पाई म्हणजे हा झाला sp2. इथं बघा हा ही कोण असेल तुमचा बघा हा ही सिग्मा बॉन्ड असेल. आता इथं चेक कराल. मला सांगा या हा कार्बनच्या सभोवताली 3 सिग्मा 1 पाई म्हणजे हा कोण झाला तुमचा sp2. म्हणजे sp2 2 आहेत आणि sp3 किती आहेत बा 1 2 3 आणि 4. म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स याच्यामध्ये किती दिसायलेत तुम्हाला 2. आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स किती आहेत बघा 1 2 3 आणि 4. आणि तुम्हाला विचारलेलं आहे त्यांनी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल सी. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द नंबर ऑफ पाय बॉन्ड्स इन 3 हेक्साइन 1 इन. आता इथं बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करायचं. मी स्ट्रक्चर अरेंज करतो. काळजीपूर्वक बघा. ओके. मी आता वर 6 कार्बन्स अरेंज करतो. 1 2 3 4 5 अँड दिस वन 6. डन आहे. 1 इन म्हटलंय म्हणजे इथं डबल बॉन्ड असेल. 1 2 3. इथं काय असेल तुमचा ट्रिपल बॉन्ड असेल. डन आहे. आता याची सिंपल व्हॅलन्सी मेंटेन करा. याला मी 2 हायड्रोजन्स देतोय. याला एकच हायड्रोजन असेल. याला हायड्रोजन देता येणार नाही. याला पण नाही देता येणार. याला 2 हायड्रोजन्स देतोय मी. या ठिकाणी 3 हायड्रोजन्स. डन आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला अरेंज करा. हायब्रिडायझेशन कॉन्सेप्ट सोपा जातो. मग सिंगल बॉन्ड सिग्मा सिग्मा. डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई. सिंगल बॉन्ड सिग्मा सिग्मा. ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई. हा सिंगल बॉन्ड सिग्मा 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 सिग्मा. हा पण सिग्मा असेल. हाही सिग्मा आणि हाही सिग्मा असेल. आता विचारले काय बा पाय बॉन्ड्स त्यांनी काउंट करायला सांगितलेले आहेत. मग बाळांनो या ठिकाणी पाय बॉन्ड्सला काउंट करू. पाय बॉन्ड्स इक्वल टू चेक करा. बाळांनो इथे एक आहे 1 2 आणि हा 3. किती आहेत बघा पाय बॉन्ड्स 3 आहेत. म्हणजेच तुमचं ऑप्शन कुठला असेल सी बीटा असेल. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा. सिलेक्ट दी मॉलिक्यूल विच हॅज ओनली 1 पाय बॉन्ड. एक पाय बॉन्ड असणारा मॉलिक्यूल या ठिकाणी सिलेक्ट करा म्हटलंय. बाळांनो या ठिकाणी मी अरेंजमेंट करतो. बिगेस्ट कॉन्सन्ट्रेशन हे बघा CH ट्रिपल बॉन्ड CH. याला मी असं लिहितो C. त्याचा हा H. हा ट्रिपल बॉन्ड हा C आणि त्याचा हा H. डन आहे. या स्ट्रक्चरला मी असं लिहितोय C. त्याचे 2 H. डन आहे. हा डबल बॉन्ड. त्याच्यानंतर हा C. त्याचा H. ओके. त्याच्यानंतर CHO आहे म्हणजे हा C. हा H आणि हा डबल बॉन्ड O. डन आहे.
पुढे येऊ तिथं तिसरं स्ट्रक्चर कसं आहे बघा. सी हा एच, हा एच, हा एच, त्याच्यानंतर हा सी, त्याला एच जोडेल. डन आहे. डबल बॉन्ड CH2ला कसं लिहिलं बघा. सी हा एच आणि हा एच. इथं याल याच्यामध्ये हा सी, त्याचे 3 एच, 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 हा एच, त्याच्यानंतर हा सी, त्याचा हा एच, डबल बॉन्ड हा सी, डन, हा त्याचा एच, त्याच्यानंतर COOH म्हणजेच हा सी, हा डबल बॉन्ड O आणि हा OH. डन आहे. तुम्हाला काय म्हटलं आहे, फक्त एकच पाय बॉन्ड असला पाहिजे. आता इकडे लक्ष द्याल बाळांनो. सिंगल बॉन्ड सिग्मा, डबल ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा 2 पाई, हा सिंगल आला सिग्मा बॉन्ड. इथं 2 पाय बॉन्ड आहेत म्हणजे हे स्ट्रक्चर नसेल. इथं चेक करा. सिग्मा सिग्मा, सिग्मा पाई, सिग्मा सिग्मा, सिग्मा सिग्मा पाई. बरं या स्ट्रक्चरमध्ये पाई बॉन्ड किती आहेत बघा. 2 पाई बॉन्ड आहेत. डन आहे. इथं या सिग्मा 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 सिग्मा, सिग्मा 1 पाई, सिग्मा सिग्मा. बाळांनो याच्यामध्ये पाई बॉन्ड किती आहेत बघा. ओनली 1 पाई. मग ओनली 1 पाई बॉन्ड असणारा कंपाऊंड विचारला ना तुम्हाला. एकच पाई बॉन्ड असणारा म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल. सी. डन आहे. पुढं जाऊयात. पुढं काय म्हटलंय बघा. पुढचा PYQ. कार्बन ॲटम्स इन द कंपाऊंड. त्यांनी कंपाऊंड दिलाय बघा. CN 4 अमाऊंट दिलेत. C2R. याला मी अरेंज करतोय. लक्ष द्याल काळजीपूर्वक. बाळांनो हा C2 म्हणजे 2 कार्बन्स. याला मी 2 कार्बन्स असे दिले. CN आहे. मग याला मी असं अरेंज करतो. CN किती आहेत तुमचे. सायनाइड ग्रुप्स 4 आहेत म्हणजे याला 2 देतो. C ट्रिपल बॉन्ड N, हा C ट्रिपल बॉन्ड N आणि याला 2 देतो. हा C ट्रिपल बॉन्ड N आणि हा C ट्रिपल बॉन्ड N. डन आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा 1 2 1 2 म्हणजेच या ठिकाणी तुमचा डबल बॉन्ड येईल. डन. मग या ठिकाणी तुमचे सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्स अरेंज करू. सिग्मा सिग्मा, डबल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 1 पाई, ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई, ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई, त्याच्यानंतर हा सिग्मा, ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई, ट्रिपल बॉन्डमध्ये 1 सिग्मा 2 पाई. डन. आता हायब्रिडायझेशन चेक करा. मला सांगा हा कार्बन आहे ना तुमचा. 2 सिग्मा 2 पाई हा असेल तुमचा SP. हा कार्बन बघा 2 सिग्मा 2 पाई हा असेल SP. हा कार्बन चेक करा. 3 सिग्मा 1 पाई SP2, 3 सिग्मा 1 पाई SP2. डन आहे. 2 सिग्मा 2 पाई SP आणि हा पण कोण असेल तुमचा 2 सिग्मा 2 पाई कोणाला SP. मग कार्बन ॲटम्स इन द कंपाऊंड हा जो दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन फक्त 2च प्रकारचं दिसायला बाळांनो. SP आणि SP2. म्हणजेच तुमचं ऑप्शन कुठला असेल बघा. C. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघूयात. मॅक्झिमम बॉन्ड एनर्जी ऑफ C सिंगल बॉन्ड H बॉन्ड्स इज फाउंड इन दी कंपाऊंड म्हटलंय. बाळांनो कायमचं माइंडमध्ये ठेवा की बॉन्ड एनर्जी ही मॅक्झिमम फक्त ट्रिपल बॉन्डसाठी असते. ठेवाल माइंडमध्ये.
मी अरेंज करून देतोय. बॉन्ड एनर्जी इज मॅक्झिमम फॉर ट्रिपल बॉन्ड. मॅक्झिमम बॉन्ड एनर्जी कशामध्ये आढळते तर तुमच्या ट्रिपल बॉन्डमध्ये. इज इन कशात असते ट्रिपल बॉन्ड, देन डबल बॉन्ड अँड देन सिंगल बॉन्ड. मग या ठिकाणी काय आहे का बघा, मला सांगा इथेन. इथेनमध्ये इथेनचं स्ट्रक्चर काय आहे बघा, CH3 बॉन्ड CH3 म्हणजे सिंगल बॉन्ड आला. इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. इथाईन काय आलं बघा, CH ट्रिपल बॉन्ड CH. मग ट्रिपल बॉन्ड इथं येतोय म्हणजेच मॅक्झिमम बॉन्ड एनर्जी कशामध्ये असेल तुमच्या इथाईनमध्ये. ऑप्शन सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा, ॲसिटिलीन मॉलिक्यूल कंटेन. ॲसिटिलीन मॉलिक्यूल म्हटलंय, सिंपल MCQ दिलाय बा. ॲसिटिलीन C ट्रिपल बॉन्ड C, त्याचं स्ट्रक्चर अरेंज करतो H अँड दिस वन व्हॉट H. बाळांनो हे काय असतील बघा, सिंगल बॉन्ड सिग्मा, ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा 2 पाई, हा काय असेल सिग्मा. मग या ठिकाणी सिग्मा बॉन्ड्स काउंट करा. सिग्मा बॉन्ड्स किती आहेत बघा, 1 2 3. आणि पाई बॉन्ड्स काउंट करा. बाळांनो पाई बॉन्ड्स या ठिकाणी किती आहेत, 2 आहेत. म्हणजेच 3 सिग्मा आणि 2 पाई. ऑप्शन कुठला असेल बघा, सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग CH bonds has the lowest bond dissociation energy. लोएस्ट म्हटलंय म्हणजे कमी असलेली. आता ऑप्शन्स काय काय दिले बघा, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. बाळांनो ऑर्डर लक्षात ठेवा. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही ची ऑर्डर हायेस्ट असते 1 डिग्री इज ग्रेटर दॅन 2 डिग्री इज ग्रेटर दॅन काय असेल तुमचं 3 डिग्री. पाहिलेलं आहे आपण रेग्युलर सेशन्समध्ये. आणि मग लोवेस्ट कुणामध्ये आढळले बघा, तुमच्या टर्शरीमध्ये. म्हणजेच ऑप्शन कुठला असेल, सी. आणि बाळांनो या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.